मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात संजय खैरनार नामक तरुणाने एका 3 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केली। या घटनेचे पडसाद एकट्या मालेगावमध्येच नाही तर संपूर्ण राज्यात उमटले आहेत। सर्व थरातून संताप व्यक्त होत असताना पोलिसांनी आरोपी संजय खैरनार याला अटक केली आहे। दरम्यान आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी मालेगाव जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। मोर्चेकरांची संतप्त भावना असल्याने त्याचे परिणाम दिसून आले। मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना काही नागरिकांनी न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न केला। नागरिकांनी बंद दुकानांवर लाथा मारून घोषणाबाजी केल्याचे अचानक तणाव निर्माण झाला। नागरिक न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना मनाई केली। जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। यावेळी लाठीचार्ज झाल्याने एकच पळापळ झाली। अखेर पोलिसांनी राखीव दलाच्या जवानांना पाचारण केले आणि बंदोबस्तात वाढ करण्यात आली। मात्र लाठीचार्ज झाल्याचा पोलिसांनी इन्कार केलाय। 4 दिवसापूर्वी मालेगाव तालुक्यामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने आज मालेगावमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चा शांततेत होता। दरम्यानच्या काळामध्ये जमावामध्ये असा गैरसमज झाला की आरोपीला कोर्टाच्या न्यायालयाच्या आवारात आणल्याने कोर्टात हजर करणार आहेत। त्यामुळे त्यापैकी जमावातील काही लोक हे न्यायालयामध्ये आरोपीला पकडण्यासाठी गेले आणि त्यामुळे त्या ठिकाणी थोडासा गोंधळ निर्माण झाला। न्यायालयाचं कामकाज सुरू होतं, त्यामुळे न्यायालयाच्या परिसरामध्ये कोणी जाऊ नये आणि न्यायालयीन प्रक्रियेला अडथळा आणू नये म्हणून थोडंसं कायदा पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आणि लोकांना कोर्टाच्या आवारात येऊ दिलं नाही। परंतु वस्तुस्थिती ही आहे की आरोपीला कोर्टामध्ये आणलं नव्हतं। आरोपीला ऑनलाईन द्वारे कोर्टामध्ये हजर करून त्याची कस्टडी घेतली आहे। आरोपीला 17 तारखेला घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली आहे आणि त्याची 27 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे आणि आरोपीचा तपास योग्य रीतीने सुरू आहे। यामध्ये डीवायएसपी दर्जाचे अधिकारी तपास करत आहेत आणि एसपी, ऍडिशनल एसपी आणि माझी सुद्धा यावर देखरेख सुरू आहे। तपास अतिशय चांगल्या रीतीने चालू आहे आणि मला खात्री आहे की आम्ही लवकर त्या केसचं चार्जशीट करू आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा केस चालवण्याचा आम्ही प्रयत्न करू। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि इतर मंत्री महोदयांनी सुद्धा याबाबतीत फार शासनाने गांभीर्याने घेतलं आणि स्पेशल पीपीची नेमणूक करून यामध्ये लवकर चार्जशीट करून लवकर केस चालेल आणि लवकर त्यामध्ये न्याय मिळेल त्या दलित व्यक्ती मुलीला, असा आमचा प्रयत्न सुरू आहे। आणि माझी आपल्या माध्यमामार्फत नागरिकांना आवाहन आहे की यामध्ये योग्य रीतीने तपास चालू आहे, सर्व कायदेशीर प्रक्रिया चालू आहेत। आपण आम्हाला सहकार्य करावं, कुठल्याही अफवावर विश्वास ठेवून असं काही आपल्याला कळालं तर आपण कृपा करून पोलीस कंट्रोल रूम 112 किंवा आम्हाला आपण विचारून माहिती घेऊ शकता। परंतु विनाकारण अफवा विशेषतः सोशल मीडियाद्वारे काही गैरसमज पसरवून विनाकारण सामाजिक वातावरण ढवळणार नाही याची काळजी घ्या। सध्या निवडणुका या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, तर आपण सर्वांनी थोडंसं गांभीर्याने आणि समजूतदारपणे वागावं अशी माझे नागरिकांना आव्हान आहे। मालेगावमध्ये ऍडिशनल एसपी मोर्चा असल्यामुळे ऍडिशनल एसपी आणि आमचे एसडीपी त्या ठिकाणी हजर होते, बंदोबस्त होता। मगाच्या घटनेनंतर एसपी आणि आरसीपी सुद्धा तिथे रवाना केली आहे। एसपी साहेब त्या ठिकाणी कदाचित पोहोचले असतील आणि आजूबाजूच्या पोलीस स्टेशनचा बंदोबस्त आरसीपी, एसआरपीएफ हाचा सुद्धा आपण बंदोबस्त पाठवला आहे आणि नागरिक आता त्या ठिकाणी शांतता आहे। फक्त लोकांची मागणी होती की आरोपी आमच्या ताब्यात आहे, जे कायद्याने शक्य नाही, त्यामुळे लोकांचा थोडासा रोष होता, परंतु आता परिस्थिती पूर्णतः शांत आहे, नियंत्रणात आहे। त्यास दुजोरा मिळू शकला नाही। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।